आज सायंकाळी निर्मळ पिंपरी शिवारामध्ये एक डॉक्टर गर्भलिंग निदान चाचण्या एका ठिकाणी करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती। या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष पंचांसमक्ष पोलीस पथक दाखल झाले असता संबंधित वैद्यकीय अधिकारी हे गर्भलिंग निदान करताना मिळून आलेले आहेत। जय श्रीराम। मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुमच्या समोर एका अशा विषयावर बोलणार आहे ज्याने आपल्या सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजाची मान शर्मेने खाली गेली आहे। मुलगी वाचवा मुलगी शिकवाच्या घोषणा एकीकडे गाजत असताना दुसरीकडे आपल्याच अहिल्यानगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारा एक अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे। एका बाजूला आपण स्त्री शक्तीचा जागर करतो आणि दुसरीकडे आईच्या उदरातच तिची हत्या करण्याचा कट रचतो। ही कसली प्रगती आणि कसली संस्कृती। अहिल्यानगर जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजे श्रीरामपूर, राहता आणि लोणी परिसर। गेल्या अनेक दिवसांपासून इथे एका अशा टोळीची चर्चा होती जी कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकून चाकावरचे दवाखाने चालवत होती। या टोळीचा कारभार एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नव्हता, पण हे थ्रिलर मनोरंजन नव्हतं तर एका निष्पाप जीवाचा बळी घेणारं कारस्थान होतं। श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि त्यांच्या विशेष तपास पथकाला गुप्त बातमीदाराकडून पक्की खबर मिळाली। माहिती अशी होती की बाबळेश्वर परिसरातून काही गरोदर महिलांना एका संशयास्पद चारचाकी वाहनातून नेण्यात येत आहे। पोलिसांनी बाबळेश्वर पासून या वाहनाचा अत्यंत सावधगिरीने पाठलाग सुरू केला। हे रॅकेट इतके चपळ होते की ते कोणत्याही ठराविक दवाखान्यात न थांबता धावत्या वाहनात किंवा निर्जन स्थळी तपासणी करत असत। पाठलाग करत असताना हे वाहन मुख्य रस्ता सोडून लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळ पिंपरी शिवारात शिरलं। कॅनॉलच्या कडेला काटेरी झुडपांच्या मागे असलेल्या एका शेतातील बंद घरासमोर ते वाहन थांबलं। पोलिसांनी पूर्ण तयारीनिशी तिथे छापा टाकला। आतलं दृश्य पाहून पोलीसही हादरले। तिथे नेवासा येथील डॉक्टर राहुल बनगे आणि त्याचा एजंट अभिजित भुसाळ हे एका पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने तब्बल 8 गरोदर महिलांची बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी करत होते। या महिला केवळ स्थानिक नव्हत्या तर बीड, नाशिक, मालेगाव आणि पुण्यासारख्या दूरच्या जिल्ह्यातून तिथे आणल्या गेल्या होत्या। पोलिसांनी एक बनावट गरोदर महिला पाठवून रचलेला हा सापळा यशस्वी ठरला आणि या रॅकेटचा भांडाफोड झाला। आज हे नराधम पोलीस कोठडीत आहेत। 8 महिलांपैकी 6 महिलांचे पती पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांना राहता कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पण त्यांच्या त्या मानसिकतेचं काय? आपण स्वतःला हिंदू धर्माचे पाईक म्हणवतो, ज्या धर्मात यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, म्हणजे जिथे स्त्रीची पूजा होते तिथे देवतांचा निवास असतो असे मानले जाते। त्याच धर्माचे पालन करणारे आपण मुलीला गर्भातच मारतोय। विद्येसाठी सरस्वती, धनासाठी लक्ष्मी आणि शक्तीसाठी दुर्गा, आपण या तिन्ही रूपांची पूजा करतो। मग घरात जेव्हा लक्ष्मी जन्माला येणार असते तेव्हा आपल्याला भीती का वाटते? आपल्या संस्कृतीत कन्यादानाला सर्वात मोठे दान मानले जाते। नवरात्रीत आपण 9 दिवस कुमारिका पूजन करतो। मग वर्षाचे उरलेले 356 दिवस आपल्या मनात मुलीबद्दल द्वेष का असतो? लक्षात ठेवा, ज्या संस्कृतीत जिजाऊंनी शिवबांना घडवलं, ज्या संस्कृतीत सावित्रीबाईंनी शिक्षणाची दारे उघडली, त्याच संस्कृतीत जर आपण स्त्री भ्रूण हत्या करत असू तर आपण स्वतःला हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचे उरलेले नाही। मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी त्या दिव्याची वात आहे हे विसरू नका। या प्रकरणात पोलीस तर कौतुकास पात्र आहेतच, पण स्थानिक आरोग्य विभागाचं काय? आपल्या नाकाखाली धावत्या वाहनात गर्भलिंग निदान होते, शेतातल्या कोठड्या दवाखाने बांधतात आणि आरोग्य विभाग झोपा काढतोय। हप्तेखोरीच्या लालसेपोटी जर कोणी अधिकारी याकडे डोळेझाक करत असेल तर त्या अधिकाऱ्याच्या हातातलाही रक्ताचे डाग लागलेले आहे हे निश्चित। ही नुसती गुन्हेगारी नाही तर हा समाजाशी केलेला विश्वासघात आहे। आता माझा थेट संदेश त्या लोकांसाठी आहे जे आजही मुलगाच हवा या हट्टापायी आपल्या पत्नीला किंवा सुनेला अशा कत्तलखान्यात घेऊन जातात। अरे लाजा बाळगा, ज्या स्त्रीने तुम्हाला जन्म दिला, तिने तुमच्या घराला घरपण दिलं, तिच्याच जातीचा नाश करायला तुम्ही निघालात। तुम्हाला वंशाचा दिवाच हवाय ना? मग उद्या जेव्हा या जगात मुलीच उरणार नाहीत तेव्हा तुमच्या त्या वंशाच्या दिव्याला लग्न करायला मुलगी कुठून आणणार?
मुलगा हवा म्हणून मुलीची हत्या करणारी कुटुंबे ही केवळ गुन्हेगार नाहीत, तर ती समाजाला लागलेली वाळवी आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पोलिसांपासून वाचलात, तर लक्षात ठेवा, निसर्गाच्या न्यायापासून कोणीही वाचू शकणार नाही. मुलगा केवळ संपत्ती वाटून घेतो, पण मुलगी तुमचे दुःख वाटून घेते. जे कुटुंब पोटच्या गोळ्याला केवळ मुलगी आहे म्हणून मारून टाकते, त्या कुटुंबाचं पतन अटळ आहे. शेवटी इतकेच सांगेल, प्रशासनाने PCPNDT कायद्याची आणखी कडक अंमलबजावणी करावी. डॉक्टरांनी पैशांच्या हव्यासापोटी आपल्या व्यवसायाला कलंक लावू नये आणि समाजाने, विशेषतः कुटुंबांनी, आपल्या मुलीचा सन्मान करायला शिकावा. जर आज आपण थांबलो नाही, तर येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. स्त्री भ्रूण हत्या थांबवा, देश वाचवा. जय श्रीराम.